नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपण आज सशर्त विधान म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात। हे सशर्त विधान आहे आणि त्याचा व्यत्यास जर आपल्याला तयार करायचा असेल, व्यत्यास म्हणजे जर आणि तर यांची आदलाबदल करणे। तर व्यत्यास मध्ये बघा, जरचं स्टेटमेंट तर मध्ये बदलायचं आणि तरचं स्टेटमेंट जर मध्ये बदलायचं। म्हणजे जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील हे आपण आधी लिहायचं आहे। जरचं स्टेटमेंट आधी लिहायचं, ओके। म्हणजे जरचं कन्वर्शन आपण तरचं कन्वर्शन जर मध्ये करायचं आणि जरचं कन्वर्शन तर मध्ये करायचं। आणि सेकंड पहिलं विधान लिहून झाल्यानंतर सेकंड विधान तरचं घ्यायचं। तर तो चौकोन समभुज असतो। या उदाहरणामध्ये मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्हीही सत्य आहेत, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। दुसरं सशर्त विधान बघा, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते, असं सशर्त विधान आपल्याला दिलेलं आहे। यामध्ये तर जिथं आहे तिथं आपण जर टाकणार आणि याला आधी लिहिणार, जरचं स्टेटमेंट तर लिहिणार आणि त्याला दुसऱ्या क्रमांकाने लिहिणार। बघा, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते। या उदाहरणात मूळ विधान सत्य आहे पण व्यत्यास मात्र सत्य नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। या दोन्ही विधानावरून सशर्त विधान 1 आणि सशर्त विधान 2 यामध्ये तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे की मूळ विधान व त्याचा व्यत्यास हे दोन्ही सत्य असतीलच असं नाही। कारण 1 नंबरच्या उदाहरणामध्ये मूळ विधान आणि त्याचा व्यत्यास हे दोन्ही सत्य आहेत, तर 2 नंबरच्या विधानामध्ये मूळ विधान हे सत्य आहे पण त्याचा व्यत्यास मात्र सत्य नाही, म्हणजे असत्य आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण युक्लिड या शास्त्रज्ञाने मांडलेल्या गृहीतकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तत्पूर्वी युक्लिड या शास्त्रज्ञाने या ठिकाणी जी गृहीतके मांडलेली आहेत त्या गृहीतकांपूर्वी आपण कोन, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे आणि हे गुणधर्म आपण प्रायोगिक पद्धतीने शिकलो आहेत। आता इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत। या दृष्टिकोनाचं सारं श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेलेले ग्रीक गणिती तज्ञ युक्लिड यांच्याकडे जाते। भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबद्ध असं संकलन युक्लिड या गणितज्ञांनी केलेले आहे। त्यात त्यांनी सुसूत्रता आणली। त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने अर्थात गृहीतके, त्याला आपण पॉस्च्युलेट्स म्हणूया, तर गृहीतक म्हणून त्यांनी स्वीकारली, तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध
मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात। मग सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय असं म्हणतात, थेरम्स असं म्हणतात। आणि या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या थेरमचा अर्थात प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपण युक्लिड या शास्त्रज्ञांनी मांडलेली जी गृहीतके आहेत त्या गृहीतकांचा अभ्यास करणार आहोत। मग बघा मित्रांनो, युक्लिड या शास्त्रज्ञाने मांडलेली गृहीतकांपैकी पहिलं गृहीतक बघायचं आहे। सगळ्या मित्रांनी लक्ष द्या की एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात। समजा आपण एक बिंदू घेतला तर या बिंदूमधून असंख्य रेषा जातात। बघा या दोन, ही तिसरी पण, समजा आपण ओ बिंदू घेतलेला आहे, यामधून अशा असंख्य रेषा जाणार। असंख्य रेषा, रेषांना दोन्हीकडे ॲरो दाखवा, त्या बिंदूमधून जाणाऱ्या ह्या रेषा आहेत असंख्य, आपल्याला मोजता सुद्धा येणार नाहीत मित्रांनो। एका बिंदूमधून अनंत रेषा जातात असं पहिलं गृहीतक युक्लिड या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते। समजा आपण ए बिंदू घेऊ, दुसरा बिंदू कुठे पण घ्या, असं काही नाही। समजा मी इथं घेतला, इथं घेतला, काही जण इथं घेतील, काही इथं घेतील, काही इथं घेतील, कुठे पण घ्या, कुठे पण घ्या। मी जागा तुम्हाला दाखवलेली आहे। मी बिंदू बी या ठिकाणी घेतो। दोन कोणते पण बिंदू घ्या, दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा जाते। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। ओके, कोणते पण दोन बिंदू घ्या, समजा हा पी घेतला, हा क्यू घेतला, तर बघा यांच्यामधून पण एक आणि एकच रेषा जाते। समजा तुम्ही हा यम घेतला, हा एन बिंदू घेतला, यांच्यामधून सुद्धा एक आणि एकच रेषा जाते। ओके, तर काही मित्र समजा इथं एक घेणार, समजा एक इथं घेणार किंवा इथं घेणार, यांच्यामधून समजा आपण एकाला एक्स नाव देऊ, दुसऱ्याला वाय नाव देऊ, यांच्यामधून फक्त एक आणि एकच रेषा जाते। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। ओके, किंवा असे कोणते पण बिंदू घ्या, त्यामधून कोणतेही दोन बिंदू घ्या, त्यामधून फक्त एक आणि एकच रेषा जाते असं युक्लिड या सायंटिस्टने गृहीतक घेतलेलं आहे, मांडलेलं आहे। ओके, अजम्पशन्स म्हणूयात आपण त्याला। आता तिसरा मुद्दा बघा, कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते। समजा इथं बिंदू घेतला आपण, समजा इथं बिंदू, समजा इथं बिंदू, इथं बिंदू, इथं बिंदू, असा कुठे पण बिंदू घ्या आणि दिलेली त्रिज्या राहील। समजा तुम्हाला 2 सेंटीमीटर त्रिज्या दिली, समजा ही 2 सेंटीमीटर त्रिज्या दिली, तर या 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ तुम्हाला कुठे पण काढता येईल। अशा पद्धतीनं तुम्हाला वर्तुळ काढता येईल। आता समजा मी तुम्हाला एक परफेक्ट वर्तुळ या ठिकाणी काढून दाखवतो। बघा हे वर्तुळ काढलेलं आहे, त्याचं केंद्रक आपण या पॉईंटपाशी घेतलेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला। ओके, इथं आणि एक परफेक्ट अशी रेडियस आपण घेतलेली आहे, ती जी पण असेल ती रेडियस घ्यायची आणि आपल्याला अशा पद्धतीनं वर्तुळ कुठे पण काढता येईल। बघा अजून दुसरं वर्तुळ तुम्हाला या ठिकाणी मी काढून दाखवतो। समजा मित्रांनो, प्लीज एक मिनिट, बघा इथं वर्तुळ घेतलं, अशा पद्धतीनं वर्तुळ आपल्याला काढता येईल। तिसरा नंबरचा मुद्दा तुम्हाला नक्कीच समजलेला असेल मित्रांनो। ओके, आता आपण चौथ्या क्रमांकाचं गृहीतकाचा अभ्यास करणार आहोत। काय आहे चौथ्या क्रमांकाच्या गृहीतकामध्ये सांगितलेलं? सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात। समजा मी या ठिकाणी एक काटकोन असा घेतला मित्रांनो। ओके, समजा दुसरा काटकोन मी असा घेतला, लक्षात घ्या, नाही तर मग मी असा घेतो। ओके, चालेल, समजून घेण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे। काटकोन बघा 2, अजून एखादा काटकोन घेतो मी दुसरा। समजा मित्रांनो मी या ठिकाणी असा काटकोन घेतलेला आहे, लक्षात घ्या प्लीज, थोडंसं वेगळाच काढतो मी, असा काढतो, चालेल। तर ह्या सगळ्या काटकोनांची इथं जे मेजरमेंट आहे
ते 90 डिग्री आहे पहिल्यामध्ये. तसंच इथं पण आपण मेजर केलं तर ते सुद्धा 90 डिग्री येणार. समजा इथं मेजर केलं आपण, मोजमाप केलं तर याचीही इथं 90 डिग्री मेजरमेंट येणार. ओके, सर्व काटकोन एकरूप असतात आणि सगळ्यांचंच माप सारखं आहे म्हणून सगळे एकरूप राहतील. समजा मी याला ABC नाव दिलं म्हणजेच काटकोन ABCचं मेजरमेंट सुद्धा 90 डिग्री आहे. समजा मी याला PQR नाव दिलं तर PQR अँगल PQRचं मेजरमेंट सुद्धा 90 डिग्री आहे. इथं C आहे, हां प्लीज समजून घ्या प्लीज, नाहीतर तुम्ही सांगणार C कुठं गेला, तर असा C इथं आहेच, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर समजा LM आणि N आहे. अँगल LMN इज इक्वल टू 90 डिग्री. तर तुम्ही यांचं ऑब्झर्वेशन सगळ्यांचं मेजरमेंट 90 डिग्री आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो अँगल ABC इज कॉन्ग्रुअंट अँगल PQR इज कॉन्ग्रुअंट अँगल LMN. ओके, हे पण L इथं लिहू शकतो आपण LMN अशा पद्धतीनं लिहिणार मित्रांनो, कारण सगळ्यांचं मेजरमेंट 90 डिग्रीचं आहे म्हणून सगळे काटकोन एकरूप असतात असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकणार. समजताय मित्रांनो? समजताय का? हॅलो, समजत आहे माझ्या मित्रांना? ठीक आहे, ओके, एक मिनिट फक्त. पाचवं गृहीतक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की दोन रेषा व त्यांची छेदिका, दोन रेषा व त्यांची छेदिका जर काढली, एका बाजूला तयार झालेल्या अंतरकोनांची बेरीज दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. तर बघा या ठिकाणी आपण दोन रेषा काढूया मित्रांनो. समजा आपण बघा ही एक रेषा काढलेली आहे, या ठिकाणी दिसते का? एक रेषा काढलेली आहे. अजून एक दुसरी रेषा काढू आपण. समजा ही दुसरी रेषा काढली आणि या दोन रेषांना जर एखाद्या छेदिकेने छेदलं, समजा आपण दुसरी एक छेदिका घेऊ, समजा या छेदिकेने छेदलं. ओके, तर बघा दोन रेषा व त्यांची छेदिका आपण काढलेली आहे. रेषा L आणि रेषा M या दोन रेषा काढलेल्या आहेत. त्यांची छेदिका समजा आपण T नाव देऊ, ट्रान्सव्हर्सल, बरोबर. एका बाजूला तयार झालेल्या अंतरकोनांची बेरीज. आता बघा हा 1 नंबरचा अंतरकोन देऊ याला नाव, याला 2 नंबरचा अंतरकोन देऊ. आता यांची अंतरकोनांची बेरीज म्हणजे कोन 1 अधिक कोन 2 यांची बेरीज जर आपण केली तर बेरीज 2 काटकोनांपेक्षा कमी असेल. 2 काटकोनांपेक्षा कमी असेल. एक काटकोन हा 90 डिग्रीचा येतो, दुसरा काटकोन हा पण 90 डिग्रीचा येतो आणि 2 काटकोन म्हणजेच 2 काटकोन म्हणजेच 180 पेक्षा कमी. यांची दोघांची जी बेरीज आहे ती दोघांची बेरीज 180 पेक्षा कमी दाखवायची आहे. म्हणजे 180 पेक्षा कमी म्हणजे अँगल 1 प्लस अँगल 2 इज लेस दॅन 180 अशी असेल. तर पुढे जाऊन जर या रेषा आपण अशा वाढवल्या मित्रांनो, समजा अशा दोन्ही रेषा वाढवल्या तर त्या कुठंतरी एकमेकींना छेदतात. तर या ठिकाणी पॉइंट X पाशी दोन्ही रेषा छेदतायत हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, बरोबर. एखाद्या गुणधर्माची जर आपल्याला या ठिकाणी पडताळा घ्यायचा असेल तर आपण पडताळा सुद्धा घेऊ शकतो. अशा पद्धतीने फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. दोन रेषा आणि त्यांना त्या दोन रेषांना जर एखाद्या छेदिकेने छेदलं तर तयार होणाऱ्या अंतरकोनांची जी बेरीज आहे ती बेरीज जर 180 अंशापेक्षा कमी येत असेल
म्हणजे दोन काटकोनांपेक्षा जर कमी येत असेल तर त्या दोन रेषा समांतर न राहता कुठेतरी छेदतील, हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे। या गृहीतकांपैकी मित्रांनो काही गृहीतके आपल्याला कृतीने सुद्धा पडताळून पाहता येतील। एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो। त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता असं म्हणतात। ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे। प्रूफ म्हणूया आपण त्याला, प्रूफ। इन इंग्लिश वी से दॅट प्रूफ। एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील जो पूर्वांग आहे किंवा पक्ष म्हणूया आपण, पक्ष उत्तरांग, ओके, जेव्हा सशर्त विधान आहे आणि ते सशर्त विधान जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर दिलेल्या गोष्टीवरून आपल्याला म्हणजे पक्षावरून आपल्याला ते सिद्ध करण्यासाठी साध्य करून द्यावं लागतं। साध्य हे काही नियम, काही गुणधर्म, काही रूल यांचा वापर करून आपल्याला ते सिद्ध करून द्यावं लागतं। सिद्धतेचे दोन प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचं, एक प्रत्यक्ष सिद्धता आणि एक अप्रत्यक्ष सिद्धता। एकमेकांना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनांच्या गुणधर्माची प्रत्यक्ष सिद्धता आपण देऊ शकतो।